आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे आंबेडकरी जनतेची आटपाडी तालुक्याच्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याची अनेक वर्षाची मागणी होती. याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं. शनिवारी पहाटे आंबेडकरी अनुयायांनी सांगोला चौकात डॉक्टर आंबेडकर यांचा अर्ध पुतळा बसविलाय. सर्व राजकीय नेत्यांनी, आंबेडकरी जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. परंतु अनधिकृत पुतळा बसवल्याने प्रशासनाने कारवाई करत रविवारी पहाटे कुरखोडी करून आणि आंबेडकरी प्रेमीयांना ताब्यात घेऊन जबरदस्तीने पुतळा हटविलाय. आटपाडीतील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावलेत. घटनेचा संताप व्यक्त करत आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निषेध करीत रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून पोलीस प्रशासनाच्या या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. घटनेची माहिती जिल्हाभर होऊन मोठ्या संख्येने इतर जिल्ह्यातूनही आंबेडकरी प्रेमी मोठ्या संख्येने आटपाडीत दाखल झालेत. यावेळी निषेधच्या घोषणा देत आटपाडी पोलीस स्टेशन दणाणून सोडले. आटपाडी पोलीस हतबल होऊन बघतच राहिले. पोलिसांना पुतळा पुन्हा बसवण्याचे निवेदन देण्यात आले. दुपारी आंबेडकरी अनुयायांनी त्याच ठिकाणी विधिवत बौद्ध वंदना घेऊन पुतळा पुन्हा प्रशासनाचा विरोध झुगारून बसवण्यात आलाय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी केली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आटपाडी शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सध्या तणावपूर्ण परिस्थिती आटपाडीमध्ये आहे. आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आवाहन करून आंबेडकरी जनतेने शांत राहण्याचे आवाहन केले. राजकीय पुढारी, नेते व प्रशासनाने योग्य तातडीने मार्ग काढून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सन्मानाने भव्य दिव्य शासनाने बसवावा अशी तालुक्यातील आंबेडकरी जनतेतून मागणी होत आहे. यावेळी आरपीआय सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात, स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचे अरुण वाघमारे, शैलेश आयवळे, सनी कदम, सांगली, सोलापूर, सांगोला, कडेगाव येथून आटपाडीत दाखल झालेले पदाधिकारी, कार्यकर्ते प्रशासनाच्या भूमिकेकडे नजर ठेवून बसले होते. मी आवाहन करतो की आज रोजी आटपाडी तालुक्यातील सांगोला चौकीतील महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विधीपूर्वक व काळजीपूर्वक पोलीस संरक्षणात ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर पुतळ्याची कोणतीही फोडतोड अथवा विटंबना झालेली नाही. सदरचा पुतळा हा सन्मानजनक शासकीय कार्यालयात देखरेखीखाली व CCTV कॅमेऱ्याच्या निगराणी ठेवण्यात आलेला आहे. तरी सोशल मीडियामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याविषयी, फोटोविषयी व डिवाइसविषयी बोरबोले यांच्याविषयी ज्या अफवा पसरत आहेत त्या अफवा सर्वस्वी खोट्या आहेत. अशा अफवा कृपया पसरू नये. अशा अफवामुळे समाजात कायदा अशांतता होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल. अशा अफवा पसरणाऱ्यावर पोलीस विभागामार्फत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. विक्रम भिसे, 7 स्टार न्यूज, आटपाडी.